गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहेत सगळे? मस्त असणार. चला तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. चला तर आजचा दिवस आपण खूप छान आणि फ्रेश असा घालू. तर बघूच तर आपण कसं काय काय पुढे होईल. तर सकाळी सकाळी लवकर उठून आम्ही मॉर्निंग वॉकला आले, पण यार थोडंसं ऊन होतंच आणि 1 तास वॉक करून आल्यानंतर ना येतानाच म्हटलं की दूध घेऊन येऊ, मस्त असा भन्नाट कडक असा चहा पिऊ, म्हणजे परत आपण फ्रेश होऊनच जातो. तर चहा झाला, नाश्ताही मी बनवले. तर ह्यांची ही स्वच्छता मोहीम सुरू होती. म्हटलं की चला, जेवढं त्यांना हे ना व्हॅक्यूमना आवडतं म्हणून करतात, म्हटलं की चला ॲटलिस्ट एक काम तरी आपलं हलकं होऊन जातच ना. मग हे असं बाल्कनी वगैरे स्वच्छ करत होते, कारण ॲक्च्युली काय होतं की कबूतर वगैरे येतात थोडंसं, त्यामुळं थोडंसं घाण होतच असतं. आणि आज आपल्याला बनवायचं आहे पालक पनीर. सो त्यांची रुटीन तिकडे करू देत म्हटलं, तोपर्यंत आपण लगेच इकडे स्वयंपाकालाही लागू. ब्रेकफास्टसाठी पोहे बनवले, कारण माहीत नाही सुट्टीच्या दिवशी सगळ्यांना घरात पोहेच लागतात. मग पोहे बनवले आणि मग नंतर म्हटलं की चला पालक पनीर आणि चपाती वगैरे आपण बनवू. सो थोडंसं पालक आपण पाण्यामध्ये 2 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं असतं, कारण आणि ते थंड पाण्यामध्ये शिजवून घेतल्यानंतर ना थंड पाण्यामध्ये घाला, कारण त्याच्यात बर्फाचे तुकडे टाकले तरी चालतात, कारण ते ॲज इट इज हिरवेगार राहतात. ही आपली छोटी मोठी टिप्स असतात. आणि ह्याच्याने ना की कलर ॲज इट इज राहतो. त्यामुळे अशा पद्धतीनं मी हे पूर्ण पालकमधलं ही पाणी काढून घ्यायचं आहे. पाणी नितळून झाल्यानंतर मग परत आपण त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. आणि नंतर मी एका पॅनमध्ये ना की कांदा, टोमॅटो आणि लसूण हे जिन्नस घालून, थोडंसं काजू घातला तरी चालतंय, आणि त्याला गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत ना की फ्राय करून घ्या. आणि फ्राय झाल्यानंतर तेही आपण मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेऊ. आणि झटपट होती ही भाजी, त्याला काही वेळ लागत नाही आहे. आणि तुम्हाला ही मी पालक पनीर ना एकदम 5 ते 7 मिनिटात होण्यासारखी आहे ही, त्यामुळे तुम्ही नक्की बघा, कारण खूप फास्ट होते आणि खूप वेळही जाणार नाही आहे. थोडंसं तेल गरम करून घ्या. तुम्ही यामध्ये बटर टाकला तरी चालेल. आणि नंतर तेल गरम झाल्यावरच त्यामध्ये तुम्ही जिरे मोहरी टाका. टाकताना पहिला मोहरी टाका आणि मग नंतर जिरे टाका, कारण जिरे करपणार नाहीत. आणि नंतर दालचिनीचा तुकडा टाका आणि लवंग आणि काळी मिरी टाकलं तरी चालतं. आणि नंतर ह्यामध्ये ना की कसुरी मेथी टाका आणि कसुरी मेथी थोडंसं परतून घ्या. थोडं परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे कांदा आणि टोमॅटोची जी प्युरी तयार करून घेतलेली होती ना, तर ती ह्यामध्ये टाकायची आहे. अशा पद्धतीनं थोडंसं कसुरी मेथी फ्राय झालं ना, तर आपण त्यामध्ये प्युरी टाकून घ्यायची आहे. आणि प्युरी टाकल्यानंतर एक गोष्ट आपल्याला करायचं आहे, ते म्हणजे त्या प्युरीला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, कच्चा ठेवायचं नाही आहे. आणि ॲक्च्युली ऑलरेडी आपण कांदा लसूण भाजून घेतलेलं होतं, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आहे. पण ह्या पेस्टला किंवा प्युरीला तेल सुटूपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. लगेच ह्यामध्ये बाकीचे जिन्नस ॲड करायचे नाही आहेत, कारण पूर्ण टोटली त्याची टेस्ट वेगळी होऊन जाते, थोडासा कच्चापणा येऊन जातो त्यामध्ये. त्यामुळे थोडंसं 1-2 मिनिट थांबा, तेल सुटून जातं. अशा पद्धतीने तेल सुटल्यानंतर ना पालक प्युरी आपण ह्यामध्ये टाकायचं आहे. मी काही केलं नव्हतं, फक्त मिक्सरच्या जारमध्ये आपण जे पालक घेतलेलं होतं शिजवलेलं ते घातलेलं आणि थोडंसं पाणी घातले आणि बारीक मिक्सरला लावून दिले. आणि नंतर ही आपली प्युरी तयार झाली आणि हे ह्यामध्ये ॲड करायचं आहे ह्या स्टेजला. आणि नंतर ह्यालाही थोडंसं शिजू द्या. आणि शिजल्यावरती ह्यालाही थोडंसं तेल सुटल्यासारखं दिसून येतं आपल्याला, कारण टोटली थोडा फक्त 0.1% ना की त्याचा थोडासा कलर चेंज होतो. त्यामुळे आपल्याला समजून जातं की बाबा आपला पालक शिजलेला आहे की नाही वगैरे. तर अशा पद्धतीनं छान असं आपण तयार करून घेतलेलं आहे. आणि नंतर ह्यामध्ये तुम्ही चटणी, मीठ, थोडंसं पालक पनीर मसालाही मिळतो सुहानाचा वगैरे, ते घातला तरी चालतं. थोडासा प्रेफर मी सुहाना मसाल्याचाच ॲड करते ह्यामध्ये, जी काही पनीरची रेसिपी असते त्यामध्ये. तर त्यामध्ये थोडंसं पालक पनीर मसाला, चटणी आणि नंतर ह्याच्यामध्ये बघू शकता इथं मीठ आणि थोडंसं बेसन घाला तुम्ही. बेसन थोडंसं घट्टपणा येतो त्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बेसन थोडंसं फ्राय झालं ना ह्याच्यामध्ये, तर त्याची पण टेस्ट ही छान लागून जाते. जास्त घालू नका. आणि नंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला शिजू द्या. आणि शिजल्यानंतर आपल्याला पनीर ॲड करायचं आहे. तुम्ही पनीर रोस्ट करून घातला तरी चालतं, शॅलो फ्राय करून घातला तरी चालतं, आणि जरी नाही घातला तरीही चालतं. ॲज इट इज मी पनीरचे क्यूब्स घातलेले आहेत, कारण थोडंसं ते शिजवूनही जातं. आणि एवढं सगळं झाल्यानंतर कोथिंबीर टाकायची वेळ ही कधी असते, जेव्हा भाजी शिजायला सुरुवात होते त्यावेळेला तुम्ही कोथिंबीर टाका, कारण त्याची टेस्ट ही वेगळीच जाते. एकतर मला काय म्हणायचं आहे की कोथिंबीर कधी टाकायची, जेव्हा आपण तेल टाकतो, तेलानंतर जिरे मोहरी वगैरे टाकतो ना, त्यावेळेला थोडंसं तुम्ही टाका, कारण त्याचा सुवास हा वेगळाच येतो.
अशा पद्धतीने आपलं पालक पनीर भाजी तर तयार झाली. आणि नंतर मी खाली गेलेले होते, पार्सल आलेलं होतं म्हणून. तर हा पार्सल मी घेऊन आला. अजून एक पार्सल आपल्याला आलेलं आहे. दोन्ही पार्सल आपल्याला ओपन करायचे आहेत. थोड्याच वेळात आपण तेही करू. ॲक्च्युली ना मला ह्याचं पार्सल खरंच आवडलेलं नाही आहे. प्रोडक्ट्स ठीक वाटत आहेत मला, आहे, आपण एकदा चेकही करू पुढे. पण ह्याचं पॅकेजिंग मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. कारण हे ओपन पॅकेजिंग होतं आणि छोटी त्याच्यामध्ये एक फक्त रिसीट होतं ना, तर ते रिसीट एका पॅकेटमध्ये घालून बाहेर चिटकवलेलं होतं. सो बघू, प्रोडक्ट तरी हे ना की म्हणजे आपल्या घरी फक्त बाहेर यूजसाठी मॉप अडकवण्यासाठीच मी घेतलेलं आहे. त्यामुळे इट्स ओके, परत रिटर्न वगैरे मी काही करत नाही आहे. सो म्हटलं की चला यूज तरी करून बघू आपलं कसं आहे. आणि त्याचा रिव्ह्यू मी नेक्स्ट टाईममध्ये मी देईनच, नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे. बट आणि हा नेक्स्ट आहे, ह्याची खूप वाट बघत होते मी. पण मला हे ॲक्च्युली ऑनलाईन ऑर्डर करताना पण थोडीशी भीती वाटत होती. भीती म्हटण्यापेक्षा की रिव्ह्यू मला चेक करायचे होते. तर मागवलं तर आहे, त्याचा यूजही करून मी तुम्हाला रिव्ह्यू नंतरनं देईन. पण आता ओपन तरी करून बघू आपण पहिला. ही आहे रिंग लाईट. एवढे काय काय व्हिडिओज बनवले, पण माझ्याकडे खरंच सांगते एकही रिंग लाईट नव्हती. फर्स्ट माझी रिंग लाईट आहे ही. आणि यूजसुद्धा आता मी फर्स्ट टाइम करणार. अजून बघू आता व्हिडिओ वगैरे त्याची क्लॅरिटी वगैरे कशी येते. आणि घरी लाईट्स काही कमी नाही आहेत. बाहेरची म्हणजे ऊन वगैरे किंवा पण आहे भरपूर घरी, त्यामुळे एवढं कधी वाटलेलं नाही आहे. बट रात्री किंवा अशा वेळेला थोडंसं असं वाटतं, क्लॅरिटीसाठी थोडंसं आपल्याकडे रिंग लाईट हवीच. आणि व्हिडिओ म्हटलं की रिंग लाईट ही असायलाच हवी. हे असे मी परत त्याला कनेक्ट तर करून घेतले सगळ्या गोष्टी. आणि सोपी आहे प्रोसेस कनेक्ट करायचं, पण काही असं अवघड नाही आहे. त्याची लाईट्स मला खरंच खूप आवडले. मी 2-3 असे रिंग लाईट बघितलेले होते, बट ही मला छान वाटली. आणि एकदम आपल्याला माहीत नाही किती यूज होईल यूज नाही असं नाही व्हिडिओसाठी. बट म्हटलं खूप छोटंही मागवायला नको आणि खूप जास्त पैसे घालून मोठंही मागवायला नको, म्हणून मी बजेट फ्रेंडली एवढंच 14 इंचमध्ये घेतले मी. आणि यूज तरी करून बघते, तर मला खरंच आवडलं. तुम्ही ह्याची लिंक हवं तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. सो भारी आहे. आणि ह्याचा आपण व्हिडिओही करू आणि तुम्ही बघू. कलर्स पण खरंच खूप छान वेगवेगळे आहेत. त्याचे मोड्स पण वेगळे आहेत आणि सगळ्या कलरमध्ये पण होऊन जातं. ब्राईटनेस छान आहे आणि यूजही प्रत्येकांना लगेच म्हणजे करता येतं अशा पद्धतीचं आहे. सो चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. नाही आवडला तरी मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फुकटच आहे आपल्यासाठी. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू, आभारी आहे. आणि काही चुकलं असेल तर क्षमस्व. आणि असेच आपण छान छान व्हिडिओ घेत येत जाऊच आपण. सो सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर. तोपर्यंत काळजी घ्या.